मुंबई, एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड। मुंबई का किंग कौन? ब्रेक नंतर स्वागत. मी चर्चा करतोय अरुण गवळी त्यांच्या जीवन प्रवासाची. ते पॅरोलवर आहेत मुलाच्या लग्नासाठी. कैदी असले तरी ते एक माणूस म्हणून आहेत आणि या माणसाच्या काय भावना आहेत, अंडरवर्ल्ड डॉन त्यांना म्हटलं जातं, त्यांच्याविषयी त्यांना काय वाटतं किंवा मुलाचं लग्न त्यांनी कसं केलं, या सर्व संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतोय. त्यांनी एक पक्षही काढला होता, अखिल भारतीय सेना, स्वतः आमदार होते, काही नगरसेवक त्यांचे निवडून आले. या सर्व विषयावर त्यांच्याशी मी चर्चा करतो. अरुण गवळी, मला आता मगाचाच प्रश्न आहे की 70-80च्या दशकामध्ये मुंबईचं चित्र जरा वेगळं होतं. म्हणजे गँगवार टोळ्या, मग ती दाऊदची असेल किंवा तुमच्याही नावाची टोळी होती. हे टोळी त्यावेळेला कशामुळे वाढल्या होत्या, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खून, दरोडे, रस्त्यावरून चॉपरनी काय वार करायचे, हे का वाढलं होतं? हां, कुठल्या दशकात बोलले आपण? 70-80च्या दशकामध्ये जे काय गँगवार सुरू होतं ते मुंबईला का मिळालं असं? 70ला तेवढा गँगवॉर नव्हतं. नाही, 70-80-90 मुंबईमध्ये जे अंडरवर्ल्ड गँगवार सुरू झालं, खून पडायला लागले. रमा नाईक असेल, माया डोळस असेल, सगळं मी तुमच्या बाबतीत नाही म्हणत आहे, पण एकूणच मुंबईमध्ये हे चित्र का निर्माण झालं? मुंबईमध्ये चाकरमानी होते, आपले नोकरी करायचे, मिल कामगार होते, हे सगळं गुन्ह्यागोविंदाने नांदत असताना ही गुन्हेगारी का वाढली? ही एका दाऊदमुळे वाढली गुन्हेगारी. दाऊदने आपसामध्ये भांडणं लावून दिली, हत्यारं आणली. ना तर पहिले चाकू शिरायचे ऐकणं द्यायचे नकली झाली. मी शाळेतून नुकतंच आग्रहीस माहीत शाळा संपली होती आणि मी कामाला जायचो शक्ती मिलमध्ये. मग नंतर मी गोदरेज, कामट्रेन अशा ठिकाणी कामाला होतो. आता त्या टायमाला गुन्हेगारी काय झाली, त्या दाऊदमुळे सगळं हे झालेलं आहे. त्यांनी सगळ्या मराठी पोरांमध्ये फूट पाडून आपला उपयोग करून घेतला आणि बाहेर राहून आपला कार्यभाग त्यांनी साधून घेतला. मग मराठी जे तरुण आहेत त्याला बळी कसे पडले? म्हणजे फूट पाडली म्हणजे नेमकं काय केलं त्याने? पैशाचं आम्हीच दाखवलं? आता त्याच्याजवळ पैसा भरपूर होता. हां, स्मगलर होता तो. त्याचे वडील एक पोलीस हवालदार म्हणून गाजलेले होते. आपला हाजी मस्ता, लाला, करीम लाला. आता असे कोण मोठमोठे स्मगलर होते, त्यांच्याकडनं हे पैसे घ्यायचे आणि सगळं करायचे. पण अरुण, मला प्रश्न पडतो, अरुण, करीम लाला किंवा हाजी मस्तान हे स्मगलर जरूर होते, पण त्यांनी गँगवार आणलं नाही मुंबईत, बरोबर? आता हां, त्यांनी नाही आणला. वरदाराजे यांनी गँगवार माझे तरी ऐकणत नाही. म्हणून मी बोललो ना, दाऊदने सगळं हे केलं. हां, ते दाऊदने तुम्ही जास्त बोलण्याचं काय? हां, बरोबर. म्हणजे आपण मुंबईचं कल्चर कसं बदलत काय गेलं त्याच्यावर चर्चा करतो. कुठे बी बोलता बोलता आणखी एक तर फुकट खड्ड्यात अटकलो आहे, आणखी गाडून जायचं. काय बोलता? नाही, आपण चर्चा करतोय आणि प्रत्येकाला विषयावरती व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याविषयी चर्चा करतोय. अरुण, दाऊदवर देशद्रोहाचा गुन्हा दाऊद इब्राहिमवर आहे, म्हणजे बॉम्बस्फोट घडवणं. काय वाटतं की या देशाची देशद्रोह केला दाऊदने? आता देशद्रोह तर आहेच ना. बाहेरच्या देशात राहायचं, आपल्या इकडे निष्पाप लोकांना बॉम्बस्फोट करून मारायचं, डुप्लिकेट नोटा भारतात पाठवायच्या. हे देशद्रोहीच कृत्य आहे ना. आपल्या देशाचा आधार, आपल्या देशाच्या कायद्याचा फेस नाही करणे, बाहेर जाणे, आपल्या देशात अशांत माजवणे, हे सगळं देशद्रोहीमध्येच मोठं आहे. मग सरकारने दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जोमाने प्रयत्न केले पाहिजे. हां, जेवढे जण मेले त्यांना न्याय तर दिला पाहिजे आणि त्याला शिक्षा तर दिली पाहिजे. हे सरकारचं कर्तव्यच आहे आणि ते त्यांच्या लिंगी करतील किंवा करत असतील.
अरुण त्याची यंत्रणा नाही अरुण मला एक प्रश्न पडतो नाही अरुण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही सुद्धा गँगस्टर आहात हां बोला तुमच्यावर सुद्धा आरोप आहेत तुम्ही पण गँगस्टर आहात तुमची टोळी होती तुमची माणसं होती दाऊदची टोळी होती पण दाऊदने जे केलं त्याविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे तुम्ही करू शकला असता तुम्ही असे स्मगलिंग आणि ज्यांचा गुन्हा नाही आहे जे रस्त्यावर किंवा बसमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये काम करत होते अशा ठिकाणी बॉम्बस्फोट त्यांनी घडवलेले आहेत याच्याकडे कशा दृष्टीने बघता तुम्ही आता हे पैशाची मस्ती पैशाचा दुरुपयोग त्यांनी केला नाही आपल्या लोकांचे इकडे देशात बॉम्बस्फोट करून गरीब लोकांचे जीव घेतले पैशाचा सदुपयोग तो करू शकला नाही तसा आम्ही केला लोकांच्या राहिलो लोकांची कामं केली आणि देशाच्या घारीची भूमिका आम्ही देशासाठी करत आहे समाजातील मानवी समाजाची आमच्या शेजाऱ्याचे जो आमचे रुग्ण आहेत ते आम्ही फेडत आहे आणि आणखी एक महत्त्वाचं की दाऊद इब्राहिमने हिंदू मुस्लिम याच्यामध्ये वाद निर्माण केला हे बॉम्बस्फोट घडवून वगैरे म्हणजे या देशातली जी सामाजिक शांतता आहे ती एकदम दूषित करण्याचा प्रयत्न केला दूषित झालीच ना त्या टायमात तसं झालंच होतं दंगली झाल्या होत्या आणि बॉम्बस्फोट झालेले लोक अपंग झाले काही मेले अनाथ झाले लोक हे सगळी कामं सगळी देशद्रोहीमध्ये मोडतात बिलकुल आणि त्याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे चला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी पुन्हा अरुण गवळी पुन्हा तुमच्याकडे येतो एक छोटासा ब्रेक मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई मुंबई अंडरवर्ल्ड मुंबई का किंग कौन